प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन बघा. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, याला काय करायचंय? ऍड करायचं. इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करायचं. 5x प्लस 2x किती होते? 5x प्लस 2x. 5 चॉकलेट आणि 2 चॉकलेट किती होते टोटल? 7 चॉकलेट. 7x किती होते? 7x. हे 3y मायनस 3y काल आपण बघितलं बघा. 3y मायनस 3y काय होते? या दोघांचं एडिशन करायचं का नाही आपल्याला? हे बघा, या 3y बरोबर काय ऍड करायचंय? या 3y मध्ये ऍड करायचंय. काय ऍड करायचंय? मायनस 3y ऍड करायचंय. बरोबर का नाही? या 3y मध्ये ऍड करायचंय. काय ऍड करायचंय? मायनस 3y ऍड करायचंय. दोन साईन जवळजवळ असल्यावर काय करायचं होतं? काल बघितलं बघा आपण. दोन साईन जवळजवळ असेल तर साईनचं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि वेगवेगळ्या साईनचं मल्टिप्लिकेशन काय आहे तो? वेगवेगळ्या साईनचं मल्टिप्लिकेशन काय आहे तो? मायनस. त्या नंबर मधनं तोच नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर किती येतो? 0. तर 3y मायनस 3y 0 होणार, म्हणून ते लिहिलेलं नाही. या दोघांची एडिशन 7x येते आणि या दोघांची एडिशन 9 प्लस 12 किती येतो? 9 प्लस 12 21. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या 7 ला 21 च्या डिनॉमिनेटरला आणायचं. बरोबर. 21 डिवायडेड बाय 7. 21 चॉकलेट्स 7 स्टुडंट मध्ये डिवाइड केले तर प्रत्येकाला किती भेटते? 3 चॉकलेट भेटते. आन्सर काय आहे? एक्स ची व्हॅल्यू 3 मिळाली. ठीक आहे. अजून आपल्याला काय करायचंय? वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर का? हे जे दोन इक्वेशन दिले होते त्यातल्या एक्स ची व्हॅल्यू तर मिळाली. दिलेल्या इक्वेशनला ऍड केल्यानंतर एक व्हॅल्यू मिळाली. दुसरी व्हॅल्यू कशी भेटेल? या व्हॅल्यूला कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो. या एक्स ची व्हॅल्यूला इथे सबस्टिट्यूट केलं 5 × 3. इथे फक्त या इक्वेशन मध्ये वाय अननोन राहील. एका इक्वेशन मध्ये एक अननोन असेल तर ते फाइंड आउट करता येते. इथे बघा काय म्हणलंय बघा. हे बेटा, प्लेस x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधला x लिहिलेला नाही. एक्सच्या ठिकाणी काय लिहायला सांगितले? एक्सच्या ठिकाणी काय लिहायला सांगितले? 3. बरोबर का? इक्वेशन 1 काय होता? 5x प्लस 3y इक्वल टू 9 होता. एक्सच्या ठिकाणी 3 लिहिलो. हे बेटा 5 3 चा किती होते? 5 3 चा हा 15. इकडे आल्यावर काय होईल? मायनस 15. बरोबर. 9 मायनस 15 काल नंबर लाईन त्याच्यासाठी सांगितलं बघा. या नंबर लाईन वरती 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आणि मागे काय असणार आहे? -1 -2 -3 -4 असे असणार आहे. बरोबर. 9 मायनस 15 म्हणजे काय करायचं? 9 मायनस 15 म्हणजे काय करायचं? पहिल्या नंबर पाशी जायचं. पहिला नंबर कुठे? 9. तिथून 15 स्टेप पुढे जाणार का मागे जाणार? 15 स्टेप पुढे जाणार का मागे जाणार? प्लस 15 असले असतं तर पुढे गेलो असतं. -15 असल्यामुळे 15 स्टेप मागे जायचंय. 1 स्टेप 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अजून 14 आणि 15. इथे -5 येणार आहे, इथे -6 येणार. आन्सर काय आहे? -6. काय ते? -6. आता या 3 ला क्रॉस मल्टिप्लाय करतो ह्याच्या डिनॉमिनेटरला. -6 डिवायडेड बाय 3. हे बेटा, डिव्हिजन करत असताना पहिल्यांदा नंबरचं डिव्हिजन करतो, नंतर ना साईन देतो त्याला. ठीक आहे. नंतर ना साईन देतो. 6 चॉकलेट 3 विद्यार्थ्यांमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती भेटतात? 2 चॉकलेट भेटणार आहे. आणि काल सांगितलं बघा तुम्हाला, सेम साईनचा मल्टिप्लिकेशन प्लस, वेगवेगळ्या साईनचा मल्टिप्लिकेशन मायनस. डिव्हिजन पण सेम, वेगवेगळ्या साईनचा डिव्हिजन मायनस, सेम साईनचा डिव्हिजन प्लस, वेगवेगळ्या साईनचा डिव्हिजन काय येतो? मायनस. तर दोन्ही व्हॅल्यूज मिळाले बघा. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली? हे बेटा, एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली? 3. आणि वाय ची व्हॅल्यू किती भेटली? -2. ठीक आहे. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या. हे बेटा, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या. टेक्स्टबुक नसेल तर नोटबुक मध्ये लिहून द्या. तिथंच लिहा. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड क्वेश्चन. त्यातलं फर्स्ट वन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? दोन इक्वेशन दिलेले आहेत. 3a प्लस 5b इक्वल टू 26. आणि दुसरा इक्वेशन काय दिलंय? a प्लस 5b इक्वल टू 22. दिसते का? हा क्वेश्चन दिलेला आहे. याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं? ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायचंय? ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची? कुठली मेथड वापरायची?
एकच मेथड आपल्याला आतापर्यंत माहिती आहे. कुठली मेथड? व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो? दिलेल्या इक्वेशनला एकतर ऍड करतो किंवा सबस्ट्रॅक्ट करतो. बघूया. लेट दिलेल्या इक्वेशनला काहीतरी नंबर देतो. लेट 3a + 5b = 26 याला म्हणतो इक्वेशन 1 आणि a + 5b = 22 याला म्हणतो इक्वेशन. आता यांचा एडिशन करू का सबस्ट्रॅक्शन करू? ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपण कशासाठी करतो? एक व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी, बरोबर का? आणि तोच व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे ज्याचा कोइफिशियंट सेम आहे, बरोबर का? इथे b सोबत 5, इथे पण b सोबत 5, याचे कोइफिशियंट सेम आहे, म्हणजे त्या व्हेरिएबलला आपण इलिमिनेट करू शकतो. कधी इलिमिनेट होणार आहे? यांचं एडिशन केल्यावर तर 10b होते, सबस्ट्रॅक्शन केल्यावर 0 होते बेटा. 5b - 5b 0 होते, म्हणजे या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करतो. ते करण्यासाठी बेटा जे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे तो सेंटेन्स मध्ये लिहितो. काय लिहायचं? सबट्रॅक्टिंग इक्वेशन. छोटा इक्वेशन कोण आहे? छोटा कोण आहे? या दोघांमध्ये छोटा कोण आहे? इक्वेशन 2 छोटा आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. मोठा इक्वेशन मध्ये लिहितो 3a + 5b = 26 आणि छोटा इक्वेशन त्याच्या खाली लिहितो. या दोघांचा सबस्ट्रॅक्शन करतो. हे बेटा कसं करायचं? 3a - a, 3a मधनं 1 a गेले, किती राहतात? 3 चॉकलेट मधलं 1 चॉकलेट कोण टाकलं? किती राहतात? 2a, बरोबर. त्याच्यानंतर ना 5b - 5b हे कसं आहे बघा. 5b मायनस या 5b मधून सबस्ट्रॅक्ट करायचंय. 5b मधून सबस्ट्रॅक्ट करायचं. काय सबस्ट्रॅक्ट करायचंय? प्लस 5b आहे, बरोबर का? प्लस 5b म्हणजे 5bच, बरोबर. 5b - 5b किती येणार आहे? 0, बरोबर. 26 - 22 किती येते? 26 मधनं 22 गेले, किती राहतात? 4. याला सिम्प्लिफाय करून लिहितो. ह्याला सिम्प्लिफाय करून लिहितो. लेफ्ट हँड साईडला राहिला 2a आणि राईट हँड साईडला राहिला 4. शेवटची स्टेप हे की शेवटची स्टेप इकडे लिहितो. 2a ची व्हॅल्यू 4 असेल, या 2 ला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 / 2. 4 / 2 किती येतो? a ची व्हॅल्यू किती येईल? बरोबर. 4 चॉकलेट 2 जणांमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती भेटेल? 2. a ची व्हॅल्यू मिळाली, b पण फाइंड आउट करायचं. हे बेटा b कसं फाइंड आउट करणार? हे मिळालेला a इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूटिंग a = 2 इन इक्वेशन 1. 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं तरी चालेल, 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं तरी चालेल. ठीक आहे. इक्वेशन 1 काय बघा, फक्त a लिहित नाही, a ची जागा रिकामी सोडतो. 5b 26 हा इक्वेशन 1 ऍज इट इज कॉपी केलं. 3a + 5b = 26. a च्या ठिकाणी काय लिहायचंय? हे बेटा a च्या ठिकाणी काय लिहायचंय? a ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची? 2. ठीक आहे. 3 2 जा 6. हा 6 इकडे आल्यावर काय होईल? -6. 26 - 6 इज 20. तर या हे बेटा 5 ला क्रॉस मल्टिप्लाय करतो, याच्या डिनॉमिनेटरला घेऊन जातो, क्रॉस मल्टिप्लाय होतो. 20 / 5 b ची व्हॅल्यू किती? 20 / 5 किती येतो? 5 4 जा 20. Therefore, the solution of given equations is x, y is equal to x ची व्हॅल्यू काय? सॉरी a आणि b आहे ना, व्हेरिएबलचं नाव काय? a आणि b. a ची व्हॅल्यू काय? 2 आणि b ची व्हॅल्यू काय? ही लिहिण्याची पद्धत आहे, बरोबर का? पहिला व्हेरिएबल कॉमा दुसरा व्हेरिएबल आणि त्याचे व्हॅल्यूज काय? a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू 4. ठीक आहे, लिहून घ्या. हे बेटा सेकंड क्वेश्चन मध्ये हे 2 इक्वेशन दिलेले. प्रोसिजर तेच आहे. लेट x + 7y = 10 याला म्हणतो इक्वेशन 1 आणि 3x - 2y = 7 याला म्हणतो इक्वेशन 2. या दोघांना आपल्याला काय करायचंय? सॉल्व्ह करायला सांगितलं, बरोबर का? क्वेश्चन काय आहे? सॉल्व्ह म्हणलं. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणलं. या दोघांना सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय? या 2 इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते सुद्धा नंबरच आहेत, x आणि y सुद्धा नंबरच आहेत. ते नंबर फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करायचे? आपल्याला एक मेथड माहिती आहे, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. दिलेल्या इक्वेशनला आपण काय करतो? ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करतो. ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल इलिमिनेट करतो आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवतो.
त्या मिळालेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण तो मेथड यूज करण्यासाठी बेटा कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. इथे एक्स सोबत 1 आहे, इथे एक्स सोबत 3 आहे, सेम नाहीये. इथे वाय सोबत काय 7, इथे वाय सोबत काय 2, हे पण सेम नाही. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. सेम नसेल तर सेम करायचं. कसं करता येईल सांगा बघू. कसं सेम करू? इक्वेशन मधला कितीने मल्टिप्लाय करू? 3 ने. कसं करतो? मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 काय होईल बघा. ए बेटा याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 3x. याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 21y. याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 30. आता हा नवीन इक्वेशन मिळाला, याला म्हणतो इक्वेशन 3. आता या इक्वेशन 2 आणि 3 ला ए बेटा यांना ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम झाला का? ठीक आहे. आता या दोघांना सॉल्व्ह करू शकतो. या दोघांचा ऍडिशन करू का सबस्ट्रॅक्शन करू? या 3x मधला हा 3x सबस्ट्रॅक्ट केल्यावर 0 होते बघा, बरोबर का? म्हणून या दोघांचं करतो सबस्ट्रॅक्शन. ए बेटा दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचंय तर ते ऑपरेशन घेतो. सबस्ट्रॅक्शन करत असताना मोठ्या इक्वेशन मधून छोटा इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं. या दोघांपैकी मोठा कोण आहे? इक्वेशन 2 मोठा आहे का 3 मोठा आहे? राईट हँड साइडला जो नंबर मोठा असतो तो इक्वेशन मोठा असतो. इक्वेशन 3 मोठा आहे तर लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 मधून 2 सबस्ट्रॅक्ट करू. मोठा इक्वेशन वरती लिहायचा 3x प्लस 21y इक्वल टू 30. याच्यातून छोटा इक्वेशन 3x मायनस 2y इक्वल टू 7 याला काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. 3x मायनस 3x 3x मायनस 3x किती होईल? 0. ठीक आहे. आता बघा यांचा हिशोब कसा करतो बघा. 21y मधून सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं? सबस्ट्रॅक्ट. काय सबस्ट्रॅक्ट करायचं? 21y मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं? 2y नाही आहे हे, मायनस 2y. किती आहे? मायनस 2y. इथे लिहितो बघा मायनस 2y. नीट लिहावं लागेल. ए बेटा आता 2 साईन जवळजवळ आले. काय करायचं? 2 साईन जवळजवळ आले त्या साईनचा मल्टिप्लिकेशन करायचं पहिल्यांदा. मायनस इंटू मायनस सेम साईनचा मल्टिप्लिकेशन प्लस असतो. ठीक आहे. तर 21y प्लस 2y किती होते? 23y. किती होते? 23y. आणि ते पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस 23y. पॉझिटिव्ह 23y. इकडे 30 मधून 7 सबस्ट्रॅक्ट करायचे. 30 मायनस 7 किती होते? 23. तर हे पण 23 आहे. हे बेटा 23y इक्वल टू 23. या 23 ला क्रॉस मल्टिप्लाय करतो. 23 डिवायडेड बाय 23. y ची व्हॅल्यू किती येते? एक व्हॅल्यू तर मिळाली. आता या व्हॅल्यूला इक्वेशन 1, 2 किंवा 3 मध्ये कुठेही सबस्टिट्यूट करा. दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. सबस्टिट्यूटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये टाकू सांगा? इक्वेशन 1 मध्येच टाकतो कारण पॉझिटिव्ह आहे सगळे. x प्लस 7 y ची व्हॅल्यू टाकत नाही. y लिहित नाही तो. बेटा इक्वेशन 1 ऍज इट इज लिहिलो. x प्लस 7 y ची व्हॅल्यू टाकायची इक्वल टू 10. y ची व्हॅल्यू किती टाकायची? 1. ठीक आहे. 7 1 जा 7. हा 7 इकडे आल्यावर काय होईल? मायनस 7. 10 मायनस 7 किती होते? दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज व्हेरिएबलची नावं काय होते? एक्स आणि वाय. इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय? 3 आणि वाय ची व्हॅल्यू असेल एक्स. लिहून घ्या. प्रोसिजर लक्षात आहे का सांगा भाऊ? काय करायचं? पहिला स्टेप दिलेल्या इक्वेशनला नंबर देऊया. पहिल्या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हणतो. लेट 2x मायनस 3y इक्वल टू 9. याला म्हणायचं इक्वेशन 1. दुसऱ्या इक्वेशनला 2x प्लस y इक्वल टू 30. याला म्हणतो 2. याला काय करायचं? आपल्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं सॉल्व्ह करायचं? दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं आणि व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. बेटा इथे यूज करू शकतो का व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड? एक्स सोबत इथे 2 आहे, एक्स सोबत इथे पण 2 आहे. व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड यूज करू शकतो. काय करू? या दोघांचं ऍडिशन करू का सबस्ट्रॅक्शन? सबस्ट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग
इक्वेशन मोठा कोण आहे? हे बेटा या दोघांपैकी मोठा कोण आहे? इक्वेशन 2 मोठा आहे. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 असेल. मोठा इक्वेशन वरती लिहायचा 2x + y = 30. याच्यातून छोटा इक्वेशन 2x - 3y = 9 याला करतो सबस्ट्रॅक्ट. ए बेटा 2x - 2x किती होतो? जी. आता नीट सांगा. ए बेटा हा y इकडे लिहितो बघा, नीट लक्ष द्या. y मधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. y मायनस, बरोबर का? ते मायनस आहे इकडे लिहिलं. हे बघा हे y, ही मायनस आहे इकडे लिहिलो y मायनस. y मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचंय? हे बेटा y मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचंय? -3y. काय सबस्ट्रॅक्ट करायचंय? -3y. हे बघा दोन साइन जवळ आले तर साइनचा मल्टिप्लिकेशन करायचं. सेम साइनचा मल्टिप्लिकेशन काय असतो? प्लस. सेम साइनचा मल्टिप्लिकेशन प्लस. तर y + 3y किती होतंय? 1y आणि 3y टोटल किती होतं? 4y. बरोबर. 13 - 9. 13 - 9 इज 13 मधले 9 चॉकलेट खाल्लात किती राहतात? किती राहतात? सो 4y = 4. ए बेटा y ची व्हॅल्यू किती येते? या 4 ला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 4 / 4 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येते? y = आता या y ची व्हॅल्यू ए बेटा इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट कर. सबस्टिट्यूटिंग y = 1 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये टाकू? कुठल्या इक्वेशन मध्ये टाकू? 1 का 2? 2 मध्ये टाकतो. 2 पॉझिटिव्ह आहे. 1 मध्ये टाकलं तरी उत्तर तेच येणार. इक्वेशन 2 ॲज इट इज लिहितो. 2x + y ची व्हॅल्यू लिहित नाही. = 30. y ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची? 1. ए बेटा हा +1 इकडे गेल्यावर काय होईल? मायनस. 13 - 1 इज या 2 ला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. x ची व्हॅल्यू भेटते. 12 / 2 इज 6. Therefore, the solution of given equations is x, y. x ची व्हॅल्यू काय? 6 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. लिहून द्या. काय करायचं बेटा? या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे आणि m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिलं स्टेप काय करायचं? लेट φm - 3n = 90 या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हणतो. अँड m - 6n = -7 याला इक्वेशन 2 म्हणतो. ए बेटा या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m आणि n ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल ए बेटा या दोन्ही इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं? ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट. आता दोन्ही इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी कंडिशन काय? कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. इथे m सोबत 5 इथे n सोबत काय? 1 नाही. सेम नाही आहे. इथे n सोबत 3 आहे, इथे n सोबत 6 आहे. हे पण सेम नाही. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. कुठल्या तरी व्हेरिएबल सोबतचा नंबर सेम पाहिजे. इथे 6n आहे तर इथे पण 6n पाहिजे. नसेल तर काय करायचं? बरोबर का? n सोबत 6 आहे तर इथे पण n सोबत 6 आणायचं आपण. कसं आणता येईल? हे बेटा काय करावं लागेल? या इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? मल्टिप्लाइंग इक्वेशन कुठला? इक्वेशन नाही 2 ला नाही, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन 1 बाय, बरोबर का? इक्वेशन 1 वरती आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2. बरोबर का? याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल? 10. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 6. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर याला म्हणतो इक्वेशन 3. नवीन इक्वेशन मिळालं. याला म्हणतो इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 आणि 3 ला सॉल्व्ह करू शकतो बघा. बेटा व्हेरिएबल एलिमिनेशन मेथड इक्वेशन 2 आणि 3 वरती करू शकतो. बरोबर का? आता या दोन इक्वेशनचा ऍडिशन करू का सबस्ट्रॅक्शन करू? दोघांचा सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. करून दाखवतो. सबट्रॅक्टिंग कुठल्या इक्वेशन मधलं कुठल्या इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करू? या दोघांपैकी मोठा इक्वेशन कोण आहे? या दोघांपैकी मोठा इक्वेशन कोण आहे? 3 मोठा आहे का 2 मोठा आहे? 3 मोठा आहे. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 काय होईल बघा. मोठा इक्वेशन वरती लिहितो 10m - 6n = 38
आणि छोटा इक्वेशन त्याच्या खाली लिहितो m-6n इक्वल टू -7. या दोघांचं करतो सबस्ट्रॅक्शन. 10m मधनं एक m गेले, 9m. ठीक आहे. आता एवढं सगळं काय इथे हिशोब लावायची गरज नाही. त्या नंबर मधनं तोच नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर काय येतो? 0. बरोबर का? -6n मधून -6n सबस्ट्रॅक्ट केले तर काय राहतो? 0. इथं करून दाखवतो. 38 हा 38 लिहितो पहिल्यांदा, त्याच्यानंतर ही मायनस साईन लिहितो, मायनस, आणि हा -7 येते का लक्षात? हा 38 पहिल्यांदा लिहिलो, त्याच्यानंतर हा मायनस साईन आणि -7. दोन साईन जवळजवळ असेल तर त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. सेम साईनचा मल्टिप्लिकेशन काय येतो? सेम साईनचा मल्टिप्लिकेशन प्लस 38 प्लस 7. हे बेटा 38 प्लस 7 किती होते? 38 प्लस 7 किती येतो? 45. तर आपल्याला काय भेटलं बघा. या दोन इक्वेशनचा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय भेटलं? 9m इक्वल टू 45. या झिरोला नाही लिहिलं तरी चालेल. लेफ्ट हँड साईडला 9m आणि राईट हँड साईडला 45. 9m इक्वल टू 45. 9m जर 45 असेल, 9m जर 45 असेल तर 1m किती असणार आहे? 1m किती असणार आहे? याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं याच्या डिनॉमिनेटर. 9m ची व्हॅल्यू 45 तर एका m ची व्हॅल्यू किती असणार आहे? 5 असणार. 45 डिवायडेड बाय 9 इज 5. आता या m ला इक्वेशन 1 किंवा 2 किंवा 3 कशातही सबस्टिट्यूट केल्यावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. सबस्टिट्यूटिंग m इक्वल टू 5 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू सांगा? कशात करू? 1, 2 का 3 मध्ये? 1 मध्ये करू का? तो पॉझिटिव्ह आहे थोडा. 5 m ची व्हॅल्यू लिहायची आहे, -3n इक्वल टू 90. सॉरी 1 निगेटिव्ह आहे का? ठीक आहे, असो दे. ए बेटा m ची व्हॅल्यू काय? 5. हे 5 5 चा किती होईल? 5 5 चा 25 -3n इक्वल टू 90. ए बेटा एक काम करू का? या नंबरला इकडे पाठवण्याऐवजी या -3n ला इकडे पाठवलं तर? -3n ला इकडे पाठवलं तर काय होईल? +3n. आणि या 19 ला तिकडे पाठवलं तर? हा 25 तसाच, हा पॉझिटिव्ह 19 तिकडे गेल्यावर काय होईल? -19. बरोबर. 25 मधनं 19 गेले किती राहतात? 6. तर 3n ची व्हॅल्यू 6 भेटली तर एका n ची व्हॅल्यू किती असणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. n ची व्हॅल्यू असणार आहे. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज m आणि n आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. m किती आहे? m किती भेटलं बेटा? 5. आणि n ते घेऊन घ्या.